करू का नको मी शूट? काय वाटतं तुम्हाला? हे मला बोलून देतील का? नाही. सो आम्ही आता याना केव्स पोहोचलोय. सो आम्ही जेव्हा हायवेवरून म्हणजे गोकर्णावरून जेव्हा आपण याना केव्स येतो तेव्हा बराच मोठा रोड हा हायवेचाच आहे आणि त्या हायवेवरून याना केव्सकडे यायला राईट टर्न घ्यायला लागतो. सो त्या राईट टर्नला मस्तपैकी आम्हाला RTO ऑफिसर्स होते 2 आणि त्यांनी आम्हाला बाजूला गाडी लावायला लावली. तर सो त्या मी म्हणत होते की त्या RTO ऑफिसर्सनी आम्हाला थांबवलं आणि विकी असं म्हणाला की मे बी ड्रिंक अँड ड्राईव्हसाठी चेकिंग करतात आणि त्यांनी आम्हाला असं काही ती टेस्ट नाही करवली. फक्त बोलले की पिलियन रायडरला पण हेल्मेट कंपल्सरी आहे. म्हणजे मी आणि ओंकारने हेल्मेट नाही घातलेलं म्हणून त्यांनी आम्हाला बाजूला उभं केलं. दोघांना पण ड्रायव्हर आणि पिलियन रायडरला 500 रुपये फाईन आहे. next day. हॅलो, गुड मॉर्निंग. सो आज आहे 3rd डे ऑफ गोकर्णा ट्रिप. सो फर्स्ट डे फर्स्ट डे आमची ट्रेन खूप लेट झाली. ठाण्याहून इथे येतानाच आम्हाला उशीर झाला. म्हणजे तिथून सुटताना ट्रेन 2.5-3 तास लेट सुटली. सो आम्ही इथे पोहोचलो पण उशिरा. जिथे आम्ही 2 वाजता पोहोचणार होतो तिथे आम्हाला पोहोचायला 4 वाजले, 4-4:30 वाजले. मग सगळाच प्लॅन बिघडला फर्स्ट डेचा. जे आम्ही मंदिरात जाणार होतो पहिल्या दिवशी ते आम्हाला जायला नाही मिळालं. सो आम्ही आज चाललो आहे 3rd डेला, जेव्हा आमचं चेकआउट आहे आणि आमची इथून 10:40ची गोव्यासाठी ट्रेन आहे. सगळं घाईघाईत करायचं आहे. आता मी जितकं जमेल तितकं शूट करेन आणि तुमच्याबरोबर शेअर करेन. मंदिरात तर ऑब्व्हियसली अलाउड नसणार आतमध्ये शूट करायला, पण बाहेरचा परिसर मला जितका दाखवता येईल तितका मी तुमच्याबरोबर शेअर करेन. लेट्स गो. आणि आम्ही दोघं कसे दिसतोय ते पण सांगा. दाखवा तुम्ही कसे दिसताय. लुंगी वगैरे नेसली आहे मस्त, कारण या टेम्पलमध्ये साडी आणि लुंगीशिवाय आपण दर्शनासाठी नाही जाऊ शकत. आणि हा आहे बीच, खूप सुंदर. मी चांगला दिसतोय तरी. अरे हँडसम. आम्ही चाललोय गोकर्णावरून मडगावला. मडगाव म्हणजे आम्ही काणकोण स्टेशनपर्यंतचं तिकीट काढलंय, कारण काणकोण स्टेशन साऊथ गोव्यापासून जवळ आहे, म्हणजे मडगावपेक्षाही जास्त जवळ आहे. आणि आम्ही आज अर्ली मॉर्निंग महाबळेश्वर टेम्पल गेलेलो, ते तर तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल. आता आम्ही साऊथ गोवा चाललोय. आम्ही 2 वर्ष आधी जेव्हा गोव्याला आलेलो आम्हाला इतकी साऊथ गोव्याची वाईब आवडलेली की आम्ही ठरवलं ट्राय करूया की आपण एव्हरी इयर येतोय 2-3 दिवस तरी. सो आता हे 3रं वर्ष आहे आम्ही गोव्याला चाललोय. खूप छान वाटतंय.
आवाज मे बी येणार नाही माझा, मी कॅप्शन्स टाकेन खाली जर माझा आवाज नीट आला नाही तर, पण मला हे बोलायचं होतं कारण मग राहून जातं सांगायचं. बाय रोड जास्त लांब आहे कोकणापासून गोवा, तसं आवाज नाही येणार ना. सो आता मी माईक कनेक्ट करून बोलते, आय होप आता तरी क्लिअर आवाज येईल. ही मँगलोर मडगाव एक्सप्रेस आहे आणि त्याचं खूप मिनिमल तिकीट आहे. आम्ही ॲक्च्युली गोकर्णा तर प्रॉपर प्लॅन करून आलेलो की आपल्याला कुठे कुठे जायचं आहे, कसं कसं फिरायचं आहे, पण गोवा ॲज काहीच प्लॅन नाही केलेलं. 1-2 ठिकाणं तर आहेत जी आम्ही एव्हरी इयर जातो, तिथे तर जाणारच आहोत. बाकी पण बघू आम्ही कसं कसं प्लॅन करतो आहे. म्हणजे मी शॉर्टलिस्ट करून आणलेत काही काही बीचेस आणि काही जागा की आपल्याला इथे जमलं तर जाऊच या. सो ते आता मी डिसाईड करेन की कुठल्या दिवशी कुठल्या वेळेला कुठे जायचं आहे आणि ते तुमच्याबरोबर ब्लॉगमध्ये शेअर पण करेन. आणि आज सकाळी महाबळेश्वर टेम्पल गेलेलो आम्ही. आज मे बी सॅटर्डे आहे म्हणून खूप गर्दी होती, खूप म्हणजे एक्सपेक्टेड नव्हती आम्हाला इतकी गर्दी होती ते, आणि मोठी लाईन होती. तरी आम्ही खूप अर्ली मॉर्निंग गेलेलो, म्हणजे अगदी 7:30 वाजता जर इतकी रश असेल तर मला असं वाटतं की डे टाईममध्ये तर काय गर्दी होईल. सो ट्राय करा जर तुम्ही महाबळेश्वर टेम्पल जात आहे तर, की जर वीकेंड आहे तर खूप खूप लवकर जायचं ट्राय करा. म्हणजे 6 वाजता मंदिर ओपन होतं, तर अगदी 6-6:30ला जाता आलं तरी बेस्ट आहे. ॲक्च्युली आम्हाला असं वाटेल आम्ही पण खूप अर्ली मॉर्निंग आलो आहे, पण असं नाही आहे. आम्हाला जवळजवळ 1.5 तास गेला त्या रांगेत आणि दर्शन घ्यायला. वीकडेजमध्ये मला नाही वाटत इतकी रश असेल, पण आज सॅटर्डे म्हणून इतकी गर्दी होती कदाचित. सो आम्ही टेम्पलमधून जेव्हा हॉस्टेलला आलो तेव्हा 9-9:30 झालेले, आणि आमची ही 10:39 का 10:38ची काहीतरी ही ट्रेन आहे. म्हणजे 10:40ला जर आम्हाला ट्रेन पकडायची आहे तर अर्धा पाऊण तास आधी आपण निघायला पाहिजे. करून आम्ही खूप घाईघाईत आवरलं, म्हणजे अक्षरशः मी फेस पण वॉश नाही केलेलं, फक्त साडी चेंज करून हा कालचाच ड्रेस घातला, गजरा पण नाही काढलेला मी. पण मला खूप छान वाटलं. गोकर्ण खूप सुंदर आहे, खूप अंडररेटेड आहे. गोव्यासारखी फिलिंग आली. तिथे आपण खूप दिवस राहू शकतो आणि खूप छान बीचेस आहेत, खूप क्लीन आहे, कमर्शियल नाही आहे फार, त्याच्यामुळे पण लोक कमी असतात. हे मी टेस्ट करायला शूट करते, किती आवाज येतो. इतक्या ट्रेनच्या आवाजात माझा नॉईस किती कॅप्चर करते ते मला बघायचं आहे. मी याचा रिव्ह्यू टाकेन जर आता माझा आवाज चांगला आला तर. सो गोकर्ण खूप अंडररेटेड आहे असं मला वाटलं. जितके क्लीन बीचेस आहे, जितकी तिथे शांतता आहे, मे बी ते खूप लेस कमर्शियल आहे म्हणून असेल. पार्टी कल्चर नाही आहे अजिबातच तिथे. बाकी तर कुडले बीच आणि ओम बीच, हाफ मून बीच, पॅराडाईज बीच, ते तर सगळे सुंदरच बीचेस आहेत. याना केव्स पण खूप छान आहे. जरा लांब आहे पण वर ते व्हिजिट करायला, कारण अशी जागा इंडियात कुठेच नाही आहे. मला असं वाटतं जगाच्या पाठीवर कुठेच नाही आहे अशी जागा.